नमस्कार मित्रांनो, आपलं आयुष्य बदलवणाऱ्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सुरुवातीला मी रेल्वे भरतीच्या या व्हिडिओबद्दल काही महत्त्वाचे पॉइंट्स तुम्हाला सांगतो, याचे काही प्लस पॉइंट सांगतो जेणेकरून तुम्ही ठरवू शकता की हा व्हिडिओ पुढे पाहायचा किंवा स्किप करायचा। तर बघा, पहिला महत्त्वाचा पॉइंट म्हणजे या व्हिडिओमध्ये जी पण मी तुम्हाला काय माहिती देणार आहे ती ऑफिशियली आरआरपी मुंबई रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती घेऊन या ठिकाणी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे मनामध्ये किंचितही संदेह न ठेवता की बाबा खरी असेल का खोटी असेल का, कारण माझा नंबर सगळीकडे आहे, तुमच्याकडे जे जुने आपले सबस्क्राइबर आहे सगळ्यांकडे माझा नंबर आहे। त्यामुळे काही विद्यार्थी जे नवीन आहेत, मी या व्हिडिओमध्ये पण माझा तुम्हाला नंबर देणार आहे। मग काही विद्यार्थी काय करतात, त्या नंबरचा गैरवापर करतात, म्हणजे सहज फोन करतात, सर तुम्ही जे व्हिडिओ सांगितला ते खरं आहे का। त्यामुळे असं काही येडापणा करू नका, कारण त्यामुळे मला पण मनस्ताप होतो की मी एवढ्या तळमळीने तुम्हाला माहिती देत असतो आणि तुम्ही परत मलाच विचारायचं, माझ्याकडूनच नंबर घ्यायचा आणि मलाच विचारायचं की हा व्हिडिओ खरा आहे का। तर आतापर्यंत आपण कोणताही खोटा व्हिडिओ टाकलेला नाही आणि टाकणारही नाही, कारण हा करिअरचा प्रश्न आहे। त्यामुळे असा बिलकुल पण आपण या ठिकाणी मित्रांनो मिसगाईड कधीच करत नाही, करणारही नाही। पहिली गोष्ट झालं की हा व्हिडिओ आपण काय करतोय, संपूर्ण अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला संपूर्ण ऑथेंटिक माहिती देतोय। दुसरं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जॉब लोकेशन जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्येच असणार आहे। बघा, आपण जर नोकरीला लागलो ना, आपल्याला घरापासून जर खूप दूर जावं लागलं तर नंतर काय होतं मित्रांनो, तो जॉब बोरिंग वाटायला लागतो, कारण आपल्याला आपल्या आपले जे मातृभाषा आहे, आपले जे जवळचे लोक आहेत तिथं राहून जॉब करायला जास्त सॅटिस्फॅक्शन वाटत असतं। म्हणजे आपल्याला नोकरीचं ठिकाणचं पण काय टेन्शन नाही, आपल्या महाराष्ट्रामध्येच तुम्हाला जॉब लोकेशन भेटणार आहे। तिसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुम्हाला स्टार्टिंग वेतन 35,400 रुपये एवढं असणार आहे। 35,400 म्हणजे हे फक्त बेसिक पे आहे। याच्यात प्लस तुम्हाला भत्ते वगैरे धरून तुमच्या हातामध्ये 40 ते 50 हजार रुपये सहज या ठिकाणी सॅलरी तुमची इन हँड येत असते। म्हणजे वेतन पण जबरदस्त असणार आहे, ऑनलाईन अर्ज पण सुरू आहेत, जागा पण जबरदस्त आहेत, 10,000 पेक्षा जास्त जागा आहेत। 3 वेगवेगळे फॉर्म बद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। त्यामुळे तिन्ही फॉर्म कोणते आहेत, काय आहेत, तुमची पात्रता बसते का, वय बसते का, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही ज्यांच्यावरती प्रेम करता अशा व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा। तुमचे भाऊ असतील, बहीण असेल, मित्र असेल, मैत्रिणी असेल, अशा लोकांपर्यंत आवर्जून पोहोचवा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येणार आहे। आता हा फॉर्म भरल्यानंतर अजून एक एक्स्ट्रा माहिती की हा फॉर्म भरल्यानंतर रेल्वेची एक परीक्षा असते, ती परीक्षा सुद्धा मराठीमधून असते। काय आहे मित्रांनो, रेल्वे आजकाल मराठीमधून मागच्या बऱ्याच वर्षापासून मराठीमधून ही परीक्षा घेतं। त्यामुळे त्याचंही ताण घेऊ नका। बऱ्याच जणांना वाटतं की ही परीक्षा हिंदीमधून असेल, इंग्लिशमधून असेल, तेही असतातच, बाकी भाषांमधून पण असतं, पण आपल्या मातृभाषेतून म्हणजे आपल्या मराठी भाषेतून तुम्ही देऊ शकता असं स्पष्टपणे रेल्वेने त्यांच्या या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे। त्याच्याबद्दल पण आपण बोलणारच आहोत। अजून एक महत्त्वाचं म्हणजे हा फॉर्म भरल्यानंतर तुमचं नुकसान काहीच नाही। का नुकसान नाही, कारण या ठिकाणी तुमची परीक्षा फी जी आहे ती तुम्ही परीक्षेला नुसतं जाऊन जरी बसला, परीक्षा नुसतं तुम्ही दिली तरी, मग पास हो फेल हो नंतरची गोष्ट, पण परीक्षा जरी तुम्ही नुसती दिली तर तुमचे जे पण काय परीक्षा फी त्यांनी घेतलेली असते 400 रुपये 500 रुपये, ती सर्वच्या सर्व तुमच्या बँक अकाउंटमध्ये डिडक्ट केली जाते, रिटर्न पाठवली जाते। हा रेल्वेचा अत्यंत चांगला या ठिकाणी मित्रांनो उपक्रम असतो आणि हे बऱ्याच वर्षापासून हे चालू आहे। ठीक आहे, प्रत्येक वर्षी ज्या पण वेळेस ही रेल्वे भरती होते तर तुमची परीक्षा फी तुमच्या बँक खात्यामध्ये, तुम्ही परीक्षेला नुसता जाऊन जरी बसला तरी पण तुमची रिटर्न येत असते, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे तुमचा लॉस काहीच नाही, तुमचा लॉस जो आहे तो 0 लॉस आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। फक्त आता मेहनत, इच्छाशक्ती ही तुमची या ठिकाणी मॅटर करणार आहे। व्हिडिओला आपण सुरू करण्यापूर्वी आता जसं सांगितलं की बाबा फॉर्म भरल्यानंतर त्यांची एक परीक्षा असते, ठीक आहे, त्यांची काय असते, परीक्षा असते। तर त्या परीक्षेचा जो या ठिकाणी सिलेबस आहे तर तो कुठे भेटेल, मग त्यासाठी पण हजारो रुपये तुम्हाला खर्च करायची गरज आहे का, तर नाही। आपण आपल्या एक्झामवडी मार्फत काय केलेलं आहे मित्रांनो, तर तुम्हाला फक्त 95 रुपयामध्ये सगळं काही गणित, बुद्धिमत्ता, GK GS हे त्याला जे विषय असतात तर ते सगळेच्या सगळे विषय तुम्हाला काय केलेलं या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत फक्त 95 रुपयामध्ये। यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर पण दिलेले आहेत, जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर जवळपास 300 तासांचे व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत, 15,000 प्लस MCQ या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत आणि 1993 ते 2025 या वर्षाचे तुम्हाला हे PYQ असणार आहेत। कारण फापट पसारा जर करायचा म्हटलं तर आयुष्यभर प्रश्न करेल तरी पण कमी पडतील, एवढे तुम्ही गुगलवर सर्च केले तर प्रश्न तुम्हाला भेटतील, बाजारामध्ये पुस्तकं भेटतील, परंतु फक्त अभ्यासच करत राहायचं एवढंच या ठिकाणी स्पर्धा परीक्षेसाठी मित्रांनो अपेक्षित नसतं। टू द पॉईंट अभ्यास करणं हे खूप गरजेचं असतं। त्यामुळं रेल्वे भरतीचा एक स्पेशल या ठिकाणी त्याचा क्रायटेरिया आहे, प्रश्न विचारायची एक त्यांची पॅटर्न आहे, तर त्या अनुषंगाने तुम्हाला सगळं काही फक्त 95 रुपयामध्ये भेटून जाणार आहे। मग कसं घ्यायचं आहे, तर काय करायचं, 72 48 93 0176 या नंबरला काय करायचं, फक्त 95 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जातं, ह्या सगळ्या नोट्स दिल्या जातात, व्हिडिओ लेक्चर दिलं जातं आणि तुमच्या या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात करू शकता। कुठेही शोधाशोध करायची गरज पडत नाही।
तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं मित्रांनो 10,000 ज्या जागा आहेत तर त्या वेगवेगळ्या 3 फॉर्ममध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, वेगवेगळ्या 3 या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण पहिला फॉर्म या ठिकाणी पाहूया, त्यानंतर मग दुसरा फॉर्म आणि त्यानंतर तिसरा फॉर्म. त्यामुळे पेशन्स ठेवायचा आहे. सगळेच्या सगळे 3 वेगवेगळे फॉर्म आहेत मित्रांनो. तुम्ही 3 वेगवेगळे फॉर्म, 3 फॉर्मची वेगवेगळी पात्रता आहे. ओके, त्याचं वेगवेगळे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. वेगवेगळ्या शिक्षण तुमचं असेल तर वेगवेगळ्या या ठिकाणी 3 फॉर्म आहेत. पहिला आपण या ठिकाणी आता फॉर्म पाहत आहोत ते म्हणजे NTPC अंडर ग्रॅज्युएट. याला काय म्हटलं जातं मित्रांनो, तर याला म्हटलं जातं NTPC. म्हणजेच NTPC म्हणजेच काय आहे, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी. नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, त्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं नाही, ज्यांचं 12वी झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी ही रिक्रुटमेंट आहे. ते विद्यार्थी या ठिकाणी याचा फॉर्म भरू शकतात. पहिलं या ठिकाणी आपण जर बघितलं तर 12वी वाल्यांसाठी ही भरती आलेली आहे. आता या ठिकाणी जर लास्ट डेट आपण बघितलं तर इथे तुम्हाला 12वी वाल्यांसाठी आता प्रत्येक फॉर्मची लास्ट डेट सुद्धा वेगवेगळी आहे. त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. प्रत्येक फॉर्मची लास्ट डेट वेगवेगळी असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या या ठिकाणी लास्ट डेट लक्षात ठेवावं लागते. मग जसं की याचे जर आपण बघितलं तर क्लोजिंग डेट कधी आहे मित्रांनो, तर 27/11/2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. हे लक्षात ठेवा. ओके, आणि त्याची जर नंतर डेट वगैरे वाढली तर मी टेलिग्राम चॅनलला, आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर त्या टेलिग्राम चॅनलवरती मी काय करत असतो, तिथं सर्व काही डिटेल्स टाकत असतो डेट वगैरे वाढली तर. कारण शेवटी प्रॉब्लेम जर आला वेबसाईटला रेल्वेच्या तर ते डेट पण वाढवू शकतात. ओके, मग आता इथं जर बघितलं तर यामध्ये किती पद आहेत मित्रांनो, तर इथं जर बघितलं तर टोटल 4 पद आहेत. जसं की कमर्शियल कम तिकीट क्लर्क आहे, अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट आहे, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे, ट्रेन क्लर्क आहे, ज्याला की आपण TC वगैरे म्हणतो. तर ती पदं मित्रांनो याच लेवलची असतात. लेवल 7चं पद याला या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण या ठिकाणी लेवल 7चं नाही तर 7व्या या ठिकाणी वेतन आयोगानुसार त्यांनी काय म्हटलेलं आहे, 7व्या वेतन आयोगानुसार ही पदं आहेत. मग याची लेवल जर बघितली तर बघा 3 लेवलचं आहे, 2 लेवलचं, 2 लेवलचं, 2 लेवलचं. म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं जशी यांची लेवल वाढेल तसं या ठिकाणी काय होतं, पगार या ठिकाणी वाढत असतो. मग इथं 12वी वाल्यांसाठी किती पगार आहे, तर 21,700 आहे. आता पुढं मी जे ग्रॅज्युएशन वाल्यांचं सांगणार आहे, मग तिथं पगार अजून वाढत जातो. त्यानंतर अजून पुढची जाहिरात सांगणार आहे, तिथं अजून या ठिकाणी पगार तुमचा वाढत जातो. हे लक्षात ठेवायचं आहे. मग इथं जर बघितलं तर या ठिकाणी टोटल 3058 एवढ्या जागा आहेत 12वी वाल्यांसाठी फक्त. ठीक आहे, 12वी वाल्यांसाठी एवढ्या जागा आहेत. मग बाकी तुम्ही ग्रॅज्युएशन झालं असेल तरी पण फॉर्म भरू शकता. तुमचं जर या ठिकाणी अजून उच्च शिक्षण झालं असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा मुद्दा येतो की बाबा या ठिकाणी 12वी वाल्यांसाठी वय किती लागणार आहे, तर वय जर आपण बघितलं तर मित्रांनो काय आहे, 18 ते 30 वर्ष तुमचं वय असेल ओपनसाठी तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तुम्हाला रिझर्वेशन सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी सूट सुद्धा दिलेली आहे. तुम्ही जर SC ST कॅन्डिडेट असाल तर अजून तुम्हाला 5 वर्ष सूट दिलेली आहे, म्हणजे तुम्ही 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. तुम्ही जर OBC कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 3 वर्षाची या ठिकाणी सूट दिलेली आहे, म्हणजे 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. तरी पण तुम्हाला नाही समजलं तर तुम्हाला डायरेक्ट डेट दिलेली आहेत की बाबा तुम्ही याच्यापेक्षा मोठं नसायला पाहिजे तुमचा बर्थ डेट जे आहे ते. म्हणजे तुम्ही SC ST असाल तर 2/1/1991 पर्यंत जरी तुमची जन्मतारीख असेल तरी सुद्धा फॉर्म भरू शकता. त्याच्या लहान असेल तर चालेलच, परंतु त्याच्यापेक्षा मोठं नसायला पाहिजे. OBC असेल तर तुम्ही 2/1/1993 पर्यंत असाल मोठा तरी पण फॉर्म भरू शकता, पण त्याच्यापेक्षा मोठा असेल तर नाही फॉर्म भरणार. त्यानंतर ओपनमध्ये असाल म्हणजे कोणतंही तुम्हाला रिझर्वेशन नसेल, EWS वयाचं रिझर्वेशन नाही त्यासाठी पण, तर 2/1/1996 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी जर आपण बघितलं उमेदवार या ठिकाणी दिव्यांग आहेत त्यांना पण अजून या ठिकाणी सूट दिलेली आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण बघू शकता 10 वर्षापर्यंत, 13 वर्षापर्यंत, 15 वर्षापर्यंत सुद्धा या ठिकाणी सूट दिलेली आहे. तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. म्हणजे 30+15 आपण बघू शकता मित्रांनो. जर SC STचा कॅन्डिडेट असेल दिव्यांग तर त्याला या ठिकाणी जर आपण बघितलं तर जवळपास 45 वर्षापर्यंत आपण म्हणू शकता. तसंच ज्या महिला या ठिकाणी जर आपण बघितलं ज्यांचं या ठिकाणी घटस्फोट झालेला आहे, ज्यांचं या ठिकाणी विधवा झालेल्या आहेत महिला, तर त्यांना सुद्धा या ठिकाणी जर बघितलं तर ओपनसाठी 35 वर्षापर्यंत सूट दिलेली आहे, OBCसाठी 38 वर्षापर्यंत सूट दिलेली आहे, SC ST असाल तर त्यांना 40 वर्षापर्यंत या ठिकाणी सूट दिलेली आहे. त्यामुळे अशा गरजू महिलांपर्यंत सुद्धा ज्यांचं 12वी झालेलं आहे, ज्यांचं वय बसत आहे, तर त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा व्हिडिओ. कारण मराठीतून परीक्षा असणार आहे, त्यामुळे तुम्हाला असं नाही की इंग्रजीच आलं पाहिजे. ह्याला इंग्रजी विषय पण नाही, महत्त्वाचं म्हणजे विषयच नाही इंग्रजी, परीक्षेला इंग्रजी विचारतच नाहीत, हे लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला GK GS गणित बुद्धिमत्ता एवढंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा लॉस काहीच नाही ना. कारण इथं जर बघितलं तर बघा स्पष्टपणे त्यांनी सांगितलं, मी सुरुवातीला पण तुम्हाला सांगितलं होतं की लॉस काहीच नाही. कारण बघा तुम्हाला जर तुम्ही SC ST OBC महिला असतील, महिला सगळ्याच बरं का, ओपनच्या पण महिला, कास्टच्या पण महिला सगळ्याच असतील, ट्रान्सजेंडर म्हणा किंवा या ठिकाणी जर आपण बघितलं एक सर्व्हिसमॅन म्हणा, ह्यांना फी किती आहे, ₹250 आहे.
किती आहे 250 रुपये आहे. आणि तुम्ही त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त परीक्षेला जर या ठिकाणी ॲप्लिकेबल झाला म्हणजे जाऊन जरी या ठिकाणी तुम्ही नुसतं तिथं बसला, ठीक आहे, तुम्ही त्या ठिकाणी नुसतं जाऊन जरी बसला परीक्षेला तरीसुद्धा तुमचं काय होणार आहे मित्रांनो, तर सगळीच्या सगळी फी तुमची या ठिकाणी काय केली जाणार आहे, 250च्या 250 रिफंड केली जाणार आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, रिफंड केली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला 0 रुपयेच फी पडते, फक्त काही दिवसासाठी तुम्ही तिथे गुंतवलेली आहे असं समजायचं आहे किंवा ठेवलेली आहे. ओके. मग आता दुसरंच राहिलं बाबा, ह्यांच्यासाठी तर सूट आहे, पण जे ओपनचे उमेदवार आहेत, मेल उमेदवार आहेत, ओके, जे ओपन कॅन्डिडेट आहेत म्हणजे ज्यांना कोणतंही रिझर्वेशन नाही त्यांच्यासाठी 500 रुपये फी आहे. आणि तसंच जे ओबीसीचे मेल कॅन्डिडेट आहेत, मग तेवढे दोनच राहिले ना, ओपनचे मेल कॅन्डिडेट आणि ओबीसीचे मेल कॅन्डिडेट, ह्यातून फक्त दोनच वाचले. मग त्यांना किती आहे, 500 रुपये फी आहे. पण त्यांना 500 रुपये म्हणजे त्यांना लयच अन्याय झाला का, नाही. तर त्यांची सुद्धा काय होणार आहे, 400 रुपये फी रिटर्न केली जाईल म्हणते रेल्वे. काय म्हणते, 400 रुपये फी रिटर्न केली जाईल फक्त परीक्षेला ते जाऊन जरी बसले. हां, तुम्ही परीक्षेलाच नाही गेला तर मग रेल्वे तुमचं नाही देत पैसे रिटर्न, हे लक्षात ठेवा. कारण फॉर्म भरताना तुमची बँक डिटेल वगैरे घेतली जाते आणि परीक्षेला तुम्ही ॲप्लिकेबल झाला की ते तुमच्या अकाउंटमध्ये काय केले जातात, नंतर ट्रान्सफर केले जातात. म्हणजे 400 रुपये रिटर्न केले जातात, म्हणजे तुम्हाला 100 रुपयेच फी पडली, हे लक्षात ठेवा. मग 100 रुपये असेल आणि इथं तर 0 रुपयेच फी पडते, मग काय तुमचा लॉस काहीच नाही ना. आणि आपण तर तुम्हाला जे स्टडी मटेरियल तुम्हाला पाहिजे आहे सगळं, मी व्हिडिओ लेक्चर म्हणा, नोट्स म्हणा, तर ते मी 95 रुपयामध्ये देतोय. त्यामुळे बघा किती सगळं काही पॉझिटिव्ह वातावरण झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी फक्त तुम्ही काय करायचं, आता इच्छाशक्ती तुमची दाखवायची आहे. मग इथं जर बघितलं तर सर अभ्यासक्रम काय असतो, तुम्ही तर सांगितलं गणित, बुद्धिमत्ता, GK GS असतो, पण आम्हाला थोडंसं या ठिकाणी ऑफिशियली पाहायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते लँग्वेज खरंच मराठीमधून असते का परीक्षा, ते पण आम्हाला सांगायचं आहे. तर काय ताण घेऊ नका. बघा पहिली गोष्ट म्हणजे विषय जर आपण बघितलं तर विषय आपण या ठिकाणी बघू शकता. तर जनरल अवेअरनेस आहे 40 मार्काचं, म्हणजे GK आपण त्याला म्हणू शकतो, जनरल नॉलेज, तर ते 40 मार्काचं आहे. गणित 30 मार्काचं आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता 30 मार्काचा आहे. असं जर या ठिकाणी बघितलं तर टोटल 100 प्रश्न असतात. तुम्हाला परीक्षेला 1.5 तासांचा या ठिकाणी वेळ दिलेला असतो. प्रश्न कसे असतात, काय असतात, आपण आपल्या एक्झामवडी 2.0 नावाचा आपला चॅनल आहे, त्या ठिकाणी मित्रांनो सगळ्या प्रश्नपत्रिका आपण यूट्यूबला घेणार आहे. त्यामुळे एक्झामवडी 2.0ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्याला तुम्ही जॉईन व्हा. म्हणजे तिथं तुम्हाला या ठिकाणी यूट्यूबला सुद्धा प्रश्नपत्रिका पाहायला भेटतील, मोफत पाहायला भेटतील, या लक्षात ठेवा. त्यामुळे यूट्यूब चॅनल तो सबस्क्राईब करून ठेवा, मी लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. ही परीक्षा पास झाल्यावरती तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या परीक्षेला बोलवलं जातं. त्याचा पण विषय जर आपण बघितलं तर तेच आहे, जनरल अवेअरनेस, गणित आणि बुद्धिमत्ता आहे. फक्त प्रश्नांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे, 120 प्रश्न झालेले आहेत. वेळ जर आपण बघितला तर 1.5 तासाचा वेळ असणार आहे. इथं GKला 50 प्रश्न विचारले जातील, गणितसाठी 35 प्रश्न आहेत आणि बुद्धिमत्तासाठी 35 प्रश्न आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे उगीच तुम्ही अंदाजपंचे जर टिक मार्क करत राहिला तर काय होतं, जे तुमचे बरोबर प्रश्न आलेले आहेत त्यातले पण तुमचे काय केले जातात मित्रांनो, मार्क कमी केले जातात, हे लक्षात ठेवा. त्याला निगेटिव्ह मार्किंग म्हणायचं. त्याला 1/3 एवढी निगेटिव्ह मार्किंग यांनी दिलेली आहे. जे प्रामाणिकपणे आपल्याला परीक्षेमध्ये येत आहे तेवढंच या ठिकाणी आपण सोडवायचं आहे. मग आता तुम्हाला असं ते थोडंसं दाखवा बरं, कुठं लिहिलेलं आहे की बाबा मराठीतून परीक्षा या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. या ठिकाणी जाहिरातीमध्ये आपण स्पष्टपणे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मीडियम ऑफ एक्झामिनेशन जे आहे, परीक्षेचं जे स्वरूप आहे. आता बघा रेल्वे म्हटलं की ऑल इंडिया रिक्रुटमेंट असते, परंतु या राज्यावाईज जागा केलेल्या आहेत त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये. कारण बघा तिथं जर मराठी माणूस जर बोलणारा असेल तर तिथल्या लोकांना तो व्यवस्थित समजावून सांगू शकतो. त्यामुळं या ठिकाणी 2 व्यक्तींमध्ये मतभेद कमी होतात, हे त्यांना पण कळालेलं आहे. त्यामुळं अलीकडे आता बऱ्याच वर्षापासून ते त्या भाषेला खूप प्राधान्य देतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी मराठी मातृभाषेतून या ठिकाणी परीक्षा देण्याची संधी भेटणार आहे. इथं जर आपण बघितलं थोडंसं ब्लर दिसत असेल, परंतु मी इथं तुम्हाला दाखवतो हायलाईट करून. तर मराठीमध्ये तुम्ही या ठिकाणी परीक्षा आपली देऊ शकता. आणि तुम्ही फॉर्म भरताना काय करायचं आहे, वेस्टर्न रिजनला फॉर्म भरायचा. वेस्टर्न रिजन म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नोकरी करू इच्छिता असा त्याचा अर्थ होतो. महाराष्ट्रातील ज्या जागा आहेत त्यासाठी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरता, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं फॉर्म भरताना वेस्टर्न रिजन हे लक्षात ठेवा. वेस्टर्न रिजनला फॉर्म भरा म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमची रिक्रुटमेंट होणार असते. शिक्षण काय लागतं मित्रांनो, तर बघा या ठिकाणी जर आपण शिक्षण बघितलं तर या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे की या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो, कमर्शियल तिकीट क्लर्क यासाठी काय पाहिजे आहे, 12वी पाहिजे आहे. आणि 12वीला 50% तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आहेत, हे लक्षात ठेवायचं. जर तुम्ही या ठिकाणी SC ST कॅन्डिडेट असाल किंवा दिव्यांग असेल, एक सर्व्हिसमॅन असाल, तर तुम्हाला पर्सेंटेजची या ठिकाणी काय केलेले आहे, सूट दिलेली आहे. म्हणजे पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी मॅन्डेटरी नाही. बाकी कॅन्डिडेटला 50% 12वीला या ठिकाणी पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरू शकता, हे लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही नेट कॅफेमध्ये जाणार, सगळा तुमचा वेळ वाया जाणार. कारण बघा 10वीवरून पण भरपूर नोकरी असतात, हे लक्षात ठेवा. ओके, आपल्या चॅनलवर आपण महाराष्ट्र शासनाच्या
10वीवरून पण ज्या निघतात त्या पण माहिती देत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं की तुम्हाला त्याचा फायदा होतो. असं नाही की आता मग मला 50% नाही आहेत म्हणल्यावर मी कसं करू, काय करू, ठीक आहे. ग्रॅज्युएशन झालं तर पुढं अजून आपण एक पुढची ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, काय ताण घेऊ नका. आणि 10वीवाल्यांसाठी सुद्धा शेवटी थोडंफार सांगतो, ताण घेऊ नका. बघा मग इथं जर बघितलं तर दुसऱ्या या ठिकाणी काय आहे मित्रांनो, अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट यासाठी काय पाहिजे, 12वी पाहिजे आहे. 12वीला 50% पाहिजेत. बाकी तुम्ही SC ST PWD कॅन्डिडेट, दिव्यांग असाल, एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला काय त्याची या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही. सोबतच क्लर्कसाठी आहे म्हटल्यावरती तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो या ठिकाणी, तर या ठिकाणी तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे इंग्लिश हिंदी टायपिंगसुद्धा येणं गरजेचं आहे, प्रोफिशियन्सी त्यामध्ये असणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. बाकी तुम्ही या ठिकाणी जर ट्रेन क्लर्कसाठी भरत असाल तर टायपिंगची काहीच गरज नाही. या ठिकाणी आपण बघू शकता त्यालासुद्धा पेमेंट चांगलं आहे. 12वी पाहिजे, 12वीला 50% पाहिजे. त्यानंतर टायपिस्ट, जिथं टायपिस्ट आहे तिथं फक्त टायपिंग पाहिजे आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं 12वीवाल्यांसाठी जर या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो, तर 2 पदांसाठी 12वी प्लस टायपिंग मागितलेलं आहे. या 2 पदांना 12वी प्लस टायपिंग मागितलेलं आहे. आणि पहिलं आणि चौथं जे पद आहे म्हणजे ट्रेन क्लर्क आणि कमर्शियल कम तिकीट क्लर्क याला फक्त तुम्हाला काय पाहिजे आहे, 12वी पाहिजे आहे. 12वीला 50% पाहिजे. टायपिंगची काही आवश्यकता नाही. ओके. त्यामुळे ज्यांचं टायपिंग झालेलं आहे हे 2 पदा भरा. ज्यांचं टायपिंग झालेलं नाही तर त्यांनी काय करा, हे 2 पदं या ठिकाणी भरून टाका. तर हे झालं 12वीवाल्यांसाठी, ठीक आहे. मग ग्रॅज्युएशन असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता. मग त्यांनी प्रत्येक बाबा सेंट्रल भरती आहे, पण मी तुम्हाला सांगितलं आपल्या महाराष्ट्राला सेपरेट जागा असतात. मग महाराष्ट्राला किती जागा आहेत, काय आहेत ते सुद्धा यांनी डिटेलमध्ये सगळं काही चार्टमध्ये दिलेलं आहे. इथं जर आपण बघितलं RRB मुंबई स्पेशल या ठिकाणी आहे आणि आपल्याला नेहमीच या ठिकाणी जागा जास्त असतात मित्रांनो इतरच्या तुलनेमध्ये. तर हा RRB मुंबईचा कॅटेगरीनुसार या ठिकाणी चार्ट तुम्ही बघू शकता. कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत, काय आहेत हे सगळं डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे. टोटल 494 12वीवाल्यांसाठी या ठिकाणी जागा आहे, ते लक्षात ठेवा. आपण आपापल्या कॅटेगरीनुसार आपण या ठिकाणी जागा बघू शकता. स्क्रीनशॉट याचा काढा किंवा मी संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकणार आहे. तिथून सुद्धा तुम्ही ही डिटेलमध्ये सगळी PDF पाहू शकता. अशा पद्धतीने NTPC अंडर ग्रॅज्युएटसाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही नक्की फॉर्म भरा. फॉर्म भरण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. लास्ट डेटच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरून घ्या. आता आपण ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी बघूया. त्यासाठी पण जाहिरात आलेली आहे मित्रांनो. इथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे NTPC. ओके, नाव तेच आहे NTPC म्हणजे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी स्पेशल इथे ग्रॅज्युएट लिहिलेलं आहे. मग अंडर ग्रॅज्युएट लिहिलं होतं, लक्षात ठेवा. ओके, पहिलं जर आपण बघितलं मागच्या 1-2 वर्षापूर्वीपासून तर तिथं कसं होतं मित्रांनो, तर तिथं एकच जाहिरात येत होती, ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट एकत्र होती. परंतु आता मागच्या एक जाहिरातीपासून काय झालेलं आहे तर वेगवेगळ्या जाहिराती यायला लागल्या. 12वीवाल्यांसाठी वेगळी यायला लागली, ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी. परंतु तुम्ही दोन्ही भरू शकता. तर तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे तर तुम्ही काय करू शकता, तर 12वीवाल्या पण फॉर्म भरू शकता आणि ग्रॅज्युएशनवाला पण या ठिकाणी फॉर्म भरू शकता. मग इथं जर बघितलं तर इथं जबरदस्त पदं आहेत मित्रांनो आणि पगार पण जबरदस्त आहे, जागा पण जास्त आहेत. जसं की या ठिकाणी जर बघितलं तर 5810 जागा म्हणजे जवळपास 6000 जागा फक्त ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्हाला जर या ठिकाणी बघितलं लेवल जर बघितली मित्रांनो, ओके, इथं जर आपण बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो काय होतंय तर लेवल 6 ना म्हणजे सगळ्यात या ठिकाणी जर बघितलं जबरदस्त. मग कोणकोणतं आहे, ठेशन मास्तर आहे. इथं जर आपण बघितलं तर त्याला 35,400 एवढं स्टार्टिंग वेतन आहे. ओके, 35,400 हे बेस इनिशियल पे आहे. बाकी भत्ते वगैरे धरून तुमच्या या ठिकाणी 50,000 सहज तुमची इन हँड सॅलरी भेटत असते, लक्षात ठेवा. आणि इथं जर बघितलं तर वय पण तुम्हाला काय होतंय, जास्त भेटतंय. इथं जर बघितलं तर 18 ते 33 या ठिकाणी तुम्हाला वय भेटतं ओपनसाठी. ओके, बाकी कास्टला अजून या ठिकाणी 3 वर्ष आणि 5 वर्ष सूट भेटते, लक्षात ठेवायचं आहे. ओके, मग इथं जर आपण बघितलं तर तुम्हाला वय किती लागते, प्रॉपर वय जर तारखानुसार आपण मगाशी जसं बघितलं तसं जर या ठिकाणी बघायचं झालं तर इथं चार्ट दिलेला आहे. बघा 18 ते 33 वर्ष असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो, ठीक आहे. हे आपण 2 नंबरचा फॉर्म बघतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण 3 फॉर्म पाहणार आहेत, त्यापैकी आपण पाहिला. आता हा दुसरा फॉर्म पाहणं चालू आहे. यानंतर आपण तिसरा फॉर्म पाहणार आहे, लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्यामुळं तिसऱ्या फॉर्मपर्यंत वेट नक्की करा मित्रांनो. जरी तुम्ही यामध्ये बसत नसला कदाचित तिसऱ्यामध्ये तुम्ही बसू शकता. मग आता इथं जर बघितलं तर काय होतं, 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही ओपनसाठी असाल तर 2/1/1993 याच्यापेक्षा जास्त तुमची जन्मतारीख नसायला पाहिजे आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी OBCसाठी असाल तर 2/1/1990 त्याच्या पण अगोदर तुम्ही जन्मलेला नसायला पाहिजे, त्याच्यानंतरचा तुमचा जन्म पाहिजे आहे. SC ST असेल तर 2/1/1988 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, हे लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी जर बघितलं 33 वर्ष मी म्हटलं ओपनसाठी, तिथून 5 वर्ष SC STला सूट दिलेली आहे. म्हणजे 33 + 5 पर्यंत म्हणजेच या ठिकाणी बघितलं 38 वर्षापर्यंत या ठिकाणी SC STचे उमेदवार फॉर्म भरू शकतात. OBC असाल तर या ठिकाणी 33 + 3 म्हणजे 36 वर्षापर्यंत OBC कॅन्डिडेट या ठिकाणी जर तुमच्याकडे OBC सर्टिफिकेट असेल तर 33
+3 म्हणजे 36 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तसंच तुम्ही एक्स सर्व्हिसमॅनला पण सूट दिलेली आहे, दिव्यांग उमेदवारांना सूट दिलेली आहे यामध्ये. तसंच या ठिकाणी जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी महिला ज्यांचा या ठिकाणी घटस्फोट झालेला आहे, विधवा महिला आहेत, त्यांना या ठिकाणी अजून सूट दिलेली आहे. जसं की ओपनच्या 35 वर्षापर्यंत महिला फॉर्म भरू शकतात, ओबीसीच्या असतील तर 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात, SC STला या ठिकाणी जर बघितलं 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्यामुळं अशा गरजू महिलांवरपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, अभ्यास करू इच्छितात, तर त्यांना पण याचा नक्की फायदा होऊन जाईल. ओके, त्यासाठीच सरकारने ही स्पेशल सूट दिलेली असते की बाबा त्यांना खरं आधाराची गरज असते. म्हणजे त्यांना आर्थिक कुठून ना कुठून या ठिकाणी सोर्स येणं गरजेचं असतो, नोकरीची गरज असते, कारण पूर्ण फॅमिली त्यांच्यावर डिपेंड असते. म्हणून सरकारने ही सूट या ठिकाणी दिलेली असते. लक्षात ठेवा की त्यांना मुख्य प्रवाहामध्ये चांगले या ठिकाणी जीवन जगता यावं. मग इथं जर आपण बघितलं तर काय लागतं एज्युकेशन क्वालिफिकेशन. फीचं मगाच्यासारखंच 500 आणि 250 रुपये फी आहे. मगाशीच मी ते एक्सप्लेन केली, वेगळं असं काय नाही. आणि या ठिकाणी जर बघितलं तर सिलेबस पण तोच आहे मित्रांनो. ओके, गणित, बुद्धिमत्ता, GK GS ही पण परीक्षा तुम्ही मराठीमधून देऊ शकता. त्यामुळे त्याचा पण तुम्ही काय या ठिकाणी ताण घेऊ नका. फक्त इथं जर क्रायटेरिया बघितला तर आपण बघू शकता तर तसाच सेम क्रायटेरिया आपल्याला जनरल अवेअरनेस आहे, मॅथ्स आहे, बुद्धिमत्ता आहे, 100 प्रश्न आहे, 1.5 तास वेळ आहे. त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका. मराठीमधून ही सुद्धा तुम्ही या ठिकाणी परीक्षा देऊ शकता. इथं जर आपण बघितलं तर स्पष्टपणे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की बाबांनो तुम्ही काय करू शकता, इंग्लिशमध्ये देऊ शकता, हिंदीमध्ये देऊ शकता आणि वेगवेगळ्या 13 रिजनल लँग्वेजमध्ये देऊ शकता. आणि आपण आपला अभिमानाने सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी आपल्या मातृभाषेतून मराठीमधून सुद्धा या ठिकाणी परीक्षा देऊ शकता, असं स्पष्टपणे त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. हा फॉर्म कधीपर्यंत तुम्ही भरू शकता, तर हा फॉर्म जर या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो रेल्वे NTPC ग्रॅज्युएट हा जर फॉर्म या ठिकाणी बघितला तर तुम्ही कधीपर्यंत भरू शकता. तर इथं जर आपण बघितलं लास्ट या ठिकाणी डेट जर बघितली तर ती आहे 20/11/2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ठीक आहे, 20/11/2025 पर्यंत हा फॉर्म तुम्ही भरू शकता. जर डेट वगैरे वाढली तर चांगली गोष्ट आहे. तसं मी तुम्हाला टेलिग्रामला कळवेल, आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा या ठिकाणी कळवेल, काय ताण घ्यायची गरज नाही. हा पण फॉर्म भरायची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा फॉर्म या ठिकाणी भरू शकता. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण या ठिकाणी 3 वेगवेगळे फॉर्म पाहतो आहे. ओके, 1, 2 आणि 3 वेगवेगळे फॉर्म पाहतो आहे. त्यापैकी पहिला आपण NTPC अंडर ग्रॅज्युएटचा पाहिला 12वीवाल्यांसाठी, त्यानंतर NTPC ग्रॅज्युएटवाल्यांसाठी पाहिला आपण. आता तिसरा फॉर्म या ठिकाणी आपण पाहायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. इथं जर आपण बघितलं तर या ठिकाणी जाहिरातीचं डेट पण तुम्हाला दिली 5/25 ही जाहिरातीचा क्रमांक आहे. आणि ही जर आपण बघितलं तर ही जाहिरात आहे मित्रांनो. या ठिकाणी जर आपण बघितली तर ही जाहिरात आहे रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियर. वेगवेगळ्या पोस्ट आहेत, ज्युनियर इंजिनियर, त्यानंतर डेपोट मटेरियल सुपरिटेंडेंट, केमिकल अँड मेट्रोलॉजिकल असिस्टंट, असे वेगवेगळे या ठिकाणी पदं असणार आहेत. मग इथं जर आपण बघितलं तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्याला वेतन पण चांगलं आहे. या ठिकाणी अर्ज करायची डेट पण आपण बघितली तर जास्त आहे. जसं की 30 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. 30/11/2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, अर्ज करू शकता. ह्याला जर वेतन बघितलं तर स्टेशन मास्टरसारखंच या ठिकाणी वेतन आहे मित्रांनो. कारण लेवल 6चा जॉब आहे. लेवल 6चा म्हणजे जबरदस्त जॉब आहे. जेवढी लेवल रेल्वेमध्ये जास्त तेवढा रेल्वेचा पगार जास्त असतो, लक्षात ठेवायचा आहे. 12वीवरून म्हटलं की लेवल 2 आणि 3ची पदं आपण बघितली होती. आता लेवल 6चं पद आहे. 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. जागा पण जवळपास 2,500पेक्षा जास्त जागा आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी जर पात्र असाल तर नक्की फॉर्म भरा. आता याला पात्रता काय लागते, जसं की अंडर ग्रॅज्युएशन आपण बघितलं, NTPC ग्रॅज्युएटवाल्यांना या ठिकाणी ग्रॅज्युएशन बघितलं. तसं इथं काय लागतं ते पण बघूया. आता याला जर आपण बघितलं तर काय मित्रांनो, तर जसं की 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर याला तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर 5 वर्ष आणि 3 वर्ष सूट आहे. मगाच्यासारखंच या ठिकाणी म्हणजे ग्रॅज्युएट लेवलसारखंच या ठिकाणी बऱ्यापैकी क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. बाकी सर्व महिलांना वगैरे सूट आहे. तसं इथं फीमध्ये सुद्धा कन्सेशन त्यांनी मगाच्यासारखंच या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय बघायचं आहे की एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं याला. ठीक आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं ते आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं पाहायचं आहे. तर त्याच्याकडे आपण जाऊया मित्रांनो, एज्युकेशन क्वालिफिकेशन, जेणेकरून कोण कोण पात्र आहे, का आहे, वय तर आपण पाहिलेलंच आहे. तसंच या ठिकाणी जर आपण बघितलं तर याला जो या ठिकाणी CBT 1चा जो सिलेबस आहे तर तो या ठिकाणी बऱ्यापैकी NTPC सारखाच आहे. जसं की मॅथ आहे, त्यानंतर रिजनिंग आहे, जनरल अवेअरनेस आहे, जनरल सायन्स आहे. म्हणजे याला तो सिलेबस, परंतु जास्तीत जास्त सायन्सवरती भर आहे. जास्तीत जास्त सायन्स, आणि आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सगळं तुम्हाला यामध्ये 95 रुपयामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका. ठीक आहे, त्यासाठी सुद्धा हे उपयुक्त असणार आहे. ओके, म्हणजे CBT 1ला काहीच या ठिकाणी अडचण येणार नाही. CBT 2ला नंतर मग याचं तुम्हाला हे होते थोडंसं या ठिकाणी टेक्निकल वगैरे ॲबिलिटी या ठिकाणी वाढत आहेत. तर नंतर त्याच्यावरती आपल्याला तयारी करता येईल. परंतु CBT 1वरती सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही काय करा, फोकस करायचा आहे. मग इथं जर आपण बघितलं या ठिकाणी
तर यांनी वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत. जसं की या ठिकाणी जर बघितलं तुमचं जर इंजिनिअरिंग झालं असेल, पुढं आपण ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे तिथं जर आपण सर्वप्रथम बघितलं तर तुमचं 3 वर्षाचा डिप्लोमा असेल इंजिनिअरिंगमधला. खालील कोणकोणत्या त्यांनी कशामध्ये पाहिजे डिप्लोमा, कशामध्ये डिग्री पाहिजे ते पण बघूया. तर तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा झाला असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता, किंवा तुमचं जर या ठिकाणी इंजिनिअरिंग झालं असेल, बॅचलर डिग्री झालं असेल इंजिनिअरिंगमध्ये, तुमचं BE झालं असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. मग कशामध्ये आहे, जसं की मेकॅनिकल ह्या ग्रुपमध्ये जर आपण बघितलं तर मेकॅनिकल ग्रुपमध्ये एवढ्या ब्रँच या ठिकाणी टाकलेल्या आहेत. मग तुम्ही ज्यामध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे त्यामध्ये तुमचं हे स्ट्रीम येते का ते या ठिकाणी पहा. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर त्यांनी इलेक्ट्रिकलसाठी त्यांनी एवढा ग्रुप केलेला आहे की बाबा इलेक्ट्रिकमध्ये या ठिकाणी एवढे या ठिकाणी तुम्हाला स्ट्रीम दिलेले आहेत. मग तुमचं जर यामध्ये इंजिनिअरिंग झालं असेल किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा झाला असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता इलेक्ट्रिकलसाठी. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्ससाठी सुद्धा त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि अलाइड इंजिनिअरिंग यासाठी जर आपण बघितलं तर त्यांनी एवढ्या सगळ्या स्ट्रीम एकत्र करून त्या ग्रुपमध्ये टाकलेल्या आहेत. तुम्ही या पदासाठी या ठिकाणी फॉर्म भरू शकता या ग्रुपसाठी. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर सिव्हिलसाठी पण सुद्धा या ठिकाणी त्यांनी संधी दिलेली आहेत. सिव्हिल तुमच्या जर एवढ्या या ठिकाणी जर या ठिकाणी स्ट्रीममध्ये झाला असेल तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता, सिव्हिल यासाठी फॉर्म भरू शकता. आता ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे पण ग्रॅज्युएशन कशामध्ये तर सायन्समध्ये, एज्युकेशन कॉलेज सायन्समध्ये जर झाला असेल, BSc केमिस्ट्री आणि फिजिक्स, ओके, यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो, तर CMA म्हणून, ओके, जसं की केमिकल मेटलर्जिकल आपण मगाशी पाहिलेलं आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता या ठिकाणी फॉर्म भरू शकता. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता आपण रेल्वेचे आहे तिन्ही पण फॉर्म या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांचं यामध्ये समजा त्यांचं 10वी झालेलं आहे किंवा वय बसत नाही तर काय ताण घेऊ नका. महाराष्ट्र शासनाच्या सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या भरत्या सुरू आहेत मित्रांनो. जसं की GMC सोलापूर म्हणून या ठिकाणी भरती आहे, तर तुम्ही GMC सोलापूर म्हणून या ठिकाणी फॉर्म भरू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये. तिथं जर आपण बघितलं तर तिथं या ठिकाणी वयोमर्यादा आपल्याला 43 वर्षापर्यंत पाहायला भेटते मित्रांनो. 38 वर्ष ओपनसाठी आणि बाकी 43. आणि जसं रेल्वे भरतीसाठी आपण फक्त 95 रुपयामध्ये हे सगळं कंटेंट दिलेलं आहे, टू द पॉईंट, ठीक आहे, जे की आपण या ठिकाणी सगळं काही टॉप मटेरियल या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला सरळ सेवेची जर तयारी करायची असेल, म्हणजे तलाठी असेल, पोलीस भरती असेल किंवा इतर भरती असेल, तर त्यासाठी सुद्धा आपण 99 रुपयाची ऑफर, यामध्ये सुद्धा तुमचं सगळं काही तलाठी भरती असेल, इतर सगळ्या सरळ सेवा म्हणजे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता हे सगळं तुम्हाला या सरळ सेवेला दिलेलं आहे 99 रुपये. आणि टोटली डिफरंट आहे हे, म्हणजे रेल्वेसाठी स्पेशल आहे, सरळ सेवेसाठी स्पेशल आहे. बिलकुल पण एकमेक मिक्स केलेलं नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं टू द पॉईंट जर स्टडी मटेरियल करायचं पाहिजे असेल तर सरळ सेवेचं 99 रुपयाचं घेऊ शकता. रेल्वे भरतीसाठी पाहिजे असेल तर रेल्वे भरतीचं 95 रुपयाचं घेऊ शकता. बाकी तुम्हाला अजून जरी काही विचारायचं असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. जे की तुम्हाला वाटतं की मला या व्हिडिओमध्ये हे डाऊट क्लिअर झाले नाहीत, हे विचारू इच्छितो, तर या नंबरला तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या जीवलगांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण याचा लाभ घेता येईल. आणि व्हिडिओला आवर्जून या ठिकाणी काय करा मित्रांनो, लाईक करा. नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. आपला एक्झाममध्ये 2.0 या चॅनलची सुद्धा लिंक मी देतोय, जेणेकरून रेल्वेच्या प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. वेगवेगळे अपडेट त्या ठिकाणी सुद्धा पाहायला भेटत असतात. धन्यवाद.